हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर परत एकदा तुमचं दीपाली वर्ल्ड अँड लाईफस्टाईलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि रविवार म्हणलं की आळसपणाचा दिवस. आळसपणाचा दिवस म्हणजे असा की मुलं पण उशिरा उठतात. आपण पण थोडंसं उशिरा उठतो. मी पण उशिरा उठलेली आहे आणि घरातले सगळे कामं अजून राहिलेली, फक्त कपडे धुणं झालेले आहेत आणि आता हातात झाडू आहे. घरं पण झाडायची आहेत. अगोदर एकदा झाडून झालेले होते. मुलांनी परत आता चहा बिस्किट वगैरे खाल्ले तर परत सगळं पाडून ठेवलं. तर आता परत एकदा घर वगैरे झाडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बरेच कामं जे आहेत तर ते आवरायचे अजून. आणि अजून मुलांना खाण्यासाठी आलं तर संडे म्हणल्यावर काहीतरी वेगळं करायचे. तर मुलं आता जे सांगतील तर ते करणार आहे. तर चला आता पटापट घरातले कामं करून घेते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉग मी तुमच्यासोबत कंटिन्यू करते. तर सँडविच बनवण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले त्याच्यासाठी लागणारी पुदिना चटणी जी असते, ग्रीन चटणी सँडविचची, तर ती बनवून घेते. मस्त असा फ्रेश जो पुदिना आहे तर तो घेतला आहे मी बाहेरच पॉटमध्ये लावलेला आहे. त्यामध्ये अर्धा इंच आलं, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 2-3 लसूण पाकळ्या ज्या आहेत तर ते टाकून घेतल्या आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि त्यात थोडंसं जिरं जे आहे तर ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि अगदी सिंपल पद्धतीने ती चटणी बनवून घेतलेली आहे. धनिया पावडर, जिरा पावडर, त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि हळद आणि मीठ एवढंच जे टाकून आहे तर बटाट्याला फोडणी जी असते ना तर ती देऊन घेतली आणि अगोदर बटाटे उकडून घेतले होते मस्तपैकी आणि भाजी जी आहे तर अगदी सिंपल पद्धतीने जी आहे तर तयार केली आहे आणि पोटॅटो सँडविचमध्ये जी आहे तर अशी सिंपल पद्धतीची भाजी जी आहे ना तर ती खूप छान लागते टेस्टला. तर इथे भाजी वगैरे जी आहे तर ती बनवून घेतली आणि त्यानंतर थोडीशी थंड व्हायला ठेवली आणि नंतर लगेचच ब्रेड वगैरे जे आहे ते काढून घेतले. त्यावर जे आहे तर मस्तपैकी ना तर तूप देखील लावून घेते आहे आणि त्यानंतर जी ग्रीन चटणी बनवलेली होती तर ती ग्रीन चटणी आणि त्यानंतर जे आहे तर त्याच्यावर पोटॅटो वगैरे जे आहे तर ते मस्तपैकी फिलिंग भरून घेणार आहे आणि त्यानंतर सॉस लावून जे आहे तर त्यानंतर दुसरा ब्रेड त्यावर ठेवून देणार आहे. तर अशाच पद्धतीने जे आहे तर पटापट सँडविच बनवून घेतले आणि आज सँडविच तसं तर स्वयंपाक केलेला होता. पण मुलांना संडे असल्यामुळे ना काही विराजला पाहिजेच असतं. तर म्हटलं चला बरेच दिवस झालेत काही बनवलेलं नाही आहे. त्यामुळे म्हटलं की बनवून घ्यावं. कारण सध्या जे आहे तर इडली आणि डोसा याचाच प्रकार चालू आहे. कारण ते देखील त्यांना खूप आवडतात. मी ब्रेड काही त्यांना बरेच दिवस झाले दिले नव्हते. पण आज आता जे आहे तर त्याला खायचे होते. तर म्हटलं चला एखाद्या दिवशी काही होत नाही. तर त्यामुळे जे आहे तर आज मस्तपैकी असं सँडविच मुलांना बनवून दिलं आणि त्यांनी देखील ते मस्तपैकी एन्जॉय केलं. तर आता मी पटापट सँडविच बनवून घेते. मस्तपैकी सँडविच रेडी झालेले आणि विराजला जे आहे तर आता खायला देते. सँडविच रेडी घे. विदितला पण द्या. आणि एकदा सांग मला कशी झाली सांग. तुला पण खायचे? बर त्याला पण दे. हो तू पण. एकदम मस्त, खूपच मस्त. असं फिल्मी डायलॉग नको मारू. छान झाले का? तिखट नाही ना? नाही ना? विदूला पण दे ना एक घास. विदूला पण दे. विदू ऐकणारच नाही. विदू नाटक करत. तर आता जे आहे तर मस्तपैकी सँडविच करून दिलं आणि मस्तपैकी आता एन्जॉय करणार आहे ते दोघं जण पण. आणि बाकीचे जे आहे तर ते आता पटापट बनवून घेते कारण 12 वाजलेत. आता मला पण भूक लागली आहे आणि पटापट बनवते मी पण खाते आणि त्यानंतर पुढचा व्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू करते. तर वाजलेत बघा आता 3:45 झालेत आणि थोडा वेळ आराम वगैरे केला 15-20 मिनिटं आणि आता जे आहे तर आता बसली आहे. कारण की आताच दीदीचा कॉल आत्या बहीण जी आहे तर मोठी तर ती दीदीला बघण्यासाठी येते कारण की आजारी होतं तेव्हा तिचं काही हॉस्पिटल येणं नाही झालं तर आता घरी येणार आहे ती.
तर तो पण आता झोपलेला आहे. तर तिचीच आता वाट बघती 10-15 मिनिटात येईलच ती. तर बघू आता ती आल्यावर व्हिडिओ व्लॉग वगैरे चालू करणं होतं की नाही, कारण कोणी आलं की कॅमेऱ्यासोबत कोणी कम्फर्टेबल असतं नसतं. त्यासाठी मी काही व्लॉग म्हणजे जास्त कोणाला एक्स्ट्रा घेत नाही व्लॉगमध्ये. तर आता जे आहे तर आता त्यांची वाट बघते थोड्या वेळाने, मग विद्युत उठेल आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा व्लॉग मी कंटिन्यू करेन. तर वाजलेत बघा संध्याकाळचे 6 आणि आले परत किचनमध्ये. सगळे पाहुणे वगैरे जे आहेत तर ते आलेले होते, तर बराच वेळ झाला त्यांना. तर एक 2 तास जे आहे तर सगळेजण बसले. भरपूर वेळ, जवळ-जवळ 3 वाजता आले होते आणि त्यानंतर आत्ताशी घरी गेले. ते 15-20 मिनिटच झालेत. सगळ्यांना काही कॅमेऱ्यामध्ये यायला आवडत नाही, त्याच्यासाठी जे आहे तर मी काही व्लॉग वगैरे जो आहे तर तो काही बनवला नाही. कारण की कोणी कम्फर्टेबल असतं नसतं. त्यामुळे मी काही व्लॉग शूट नाही केला. मस्त असा शिरा वगैरे जे आहे तर बनवलेलं होतं सगळ्यांसाठी. तर आता जे आहे तर आता स्वयंपाकाची तयारी करते मुलांसाठी. मस्त असं वरण-भात करायचं आहे. वरण-भात, वांग्याची भाजी. तर त्याच तयारीला आता लागली, कारण की सगळ्यांना लागली भूक आता. कारण की विराज काही शिरा खात नाही, तर त्याने काही खाल्ला नाही. तर म्हटलं चला बनवूया. आणि सकाळी जे आहे तर मस्त असे सँडविच बनवलेले होते मी. तर ते पण आता मुलांनी आवडीने खाल्ले. तर चला तर मग आता पटपट जे आहे तर स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि त्यानंतर पुढचा व्लॉग कंटिन्यू करते. 5 वाजता पाहुणे वगैरे गेले, त्यानंतर परत आली किचनमध्ये. आज थोडंसं लवकरच स्वयंपाक करायला लागली होती मी. 6:15ला स्वयंपाक करायला सुरुवात केली. कारण मस्त असा ॲनिमल मूव्ही लागणार होता आणि तो मला बघायचा होता. तर त्यासाठी म्हटलं चला लवकर पटपट जे आहे तर आज स्वयंपाक आवरून घ्यावं. तर पीठ जे आहे तर ते भिजवून साईडला ठेवून दिलं आणि आज मस्तपैकी वरण, भात, वांग्याची भाजी आणि चपात्या असं बेत होता. तर त्यासाठी जे आहे तर कुकर ठेवून घेतलं आणि मी नेहमीप्रमाणे जे आहे तर त्यातच फोडणी जी आहे तर ती डाळीला देऊन घेतलेली आहे. जेणेकरून माझं काम पण सोपं होतं आणि वेळही वाचतो. अगोदर जर कुकरला शिट्ट्या देत बसल्या डाळीला, की मग त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. त्यासाठी पूर्ण तडका वगैरे जे आहे तर तो कुकरमध्येच देते मी. आणि हॉकिन्सच्या कुकरमध्ये आहे ना तर पाणी वगैरे पण जास्त वर येत नाही. त्यामुळे ना ह्या गोष्टी करायला आहे ना तर एकदम सोप्या जातात. तर मला स्वयंपाकाला फारसा जास्त काही वेळ लागत नाही. कारण की थोडेसे आहे ना तर आपण म्हणतो ना थोडेसे काही सोप्या पद्धतीने ट्रिक्स वगैरे वापरून जर पटापट स्वयंपाक केला ना. आता विचार करा, जर का मी डाळ शिजवत बसले असते, मग नंतर फोडणी देत बसले असते, तर त्याच ठिकाणी माझा जो वेळ आहे ना, तर तो खूप जास्त गेला असता. कारण डाळ शिजवण्यासाठी वेळ लागला असता आणि मग त्यानंतर परत फोडणी द्यायला. तर जिथे अर्धा तास लागायचा ना, तिथे 15 मिनिटच लागतात. तर अशा पद्धतीने जे आहे तर वेळेची बचत देखील होते. तर त्यासाठी मी जे आहे तर बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत तर त्याला अशाच पद्धतीने डायरेक्टली कुकरमध्येच फोडणी देत असते. मी अगोदरच्या व्लॉगमध्ये देखील शेअर केलेलं आहे आणि हे कुकर घेतल्यापासून बरीचशी कामं आहे ना, ती माझी सोपी झालेली आहे. तर माझी इथे जे आहे तर आता डाळ वगैरे, तुरीची डाळ शिजण्यासाठी तडका जो आहे तर घट्ट असा बनवणार होते मी. तर त्यासाठी डाळ शिजण्यासाठी टाकून दिली आणि त्यानंतर वांग्याची भाजीची तयारी केली. तर पूर्ण स्वयंपाक जो माझा होता ना, तर तो मी 6:15ला लागले, तर 7ला 2 मिनिटं बाकी असताना जे आहे तर पूर्ण स्वयंपाक माझा रेडी झालेला होता. आणि मी काय करते ना, की मला माहिती होतं की आता मला फोडणीसाठी डाळीच्या फोडणीसाठी देखील लसूण लागणारच आहे, मिरच्या लागणारच आहे, कोथिंबीर लागणारच आहे. तर त्यासाठीच आहे ना, मी ती एक्स्ट्रा अगोदरच कापून घेतली, कारण की मला वांग्याची देखील कोरडी भाजी करायची होती. तर ती वांग्याची भाजी कोरडी करताना देखील जे आहे तर या सगळ्या गोष्टी मला लागणारच होत्या. त्यासाठी मी अगोदरच एक्स्ट्रा प्रमाणामध्ये जे आहे तर दोन्हीच्या हिशोबाने जे आहे तर सगळं काही कट करून वगैरे ठेवलेलं होतं. म्हणजे जेणेकरून नंतर यांनी ताजी वांगी आणले, तर लगेच वांगे कट केले आणि भाजीला देखील फोडणी देऊन घेतली. तर इथे साईडला जे आहे तर आता भाजीला फोडणी देऊन जे आहे शिजवण्यासाठी टाकून दिली आणि लगेच एका साईडला जे आहे तर चपात्या पण करून घेतल्या आणि त्यानंतर मी भाताचं कुकर जो आहे तर चपात्या झाल्यानंतर, भाजी झाल्यानंतर लावणार आहे. मग अशाने जे आहे ना तर थोडंसं काही ट्रिक वापरल्याने, थोडंसं डोक्याचा वापर केला ना, तर बरेचसा वेळ आपला वाचत असतो. तर माझी इथे चपात्या वगैरे ज्या आहेत तर त्या पण आता मी ते करून घेते आहे आणि भाजी काय जास्तीत जास्त 10 मिनिटामध्ये शिजते. जास्त काही शिजायला वेळ लागत नाही. तर भाजी वगैरे शिजून झाली आणि 7 पर्यंत माझा स्वयंपाक पूर्ण रेडी होईल. 7 वाजलेत बघा. तुम्हाला आता वॉचमध्ये काय बेटा? काय झालं? तर वाजलेत बघा 7 आणि 6:15ला स्वयंपाकाला लागली होती. वरण, भात, वांग्याची भाजी आणि चपात्या. पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. कारण की 2 मिनिटं मी बोलतेय ना? बोलतेय ना? हां. बोलतेय ना मी? ठेवते. हे बघ. तर पूर्ण स्वयंपाक रेडी केलाय लवकर, कारण की आज मस्तपैकी ॲनिमल मूव्ही लागणार आहे आज टीव्हीवर. तर ती बघायची होती, त्याच्यासाठी म्हटलं चला लवकर जे आहे तर स्वयंपाक वगैरे करून घेतला. म्हणजे जेणेकरून पिक्चर बघायला बसता येईल. कारण विधीत झाल्यापासून आहे ना तर पिक्चर बघायला वगैरे टॉकीजमध्ये जाताच नाही आलं. तर त्यांनी बघितलेलं आहे टॉकीजवर त्याच्या पप्पांनी, पण मी काही बघितलेला नव्हता. तर म्हटलं चला आता जे आहे टीव्हीवर लागतोय तर बघून घ्यावं. काय बेटा?
विधीतला येते वाटतं झोप आता म्हणून रडतोय. हो 2 मिनिटं. तर चला आता बाकीची कामं जी आहे तर आता जेवण झाल्यानंतरच मग भांडी वगैरे सगळं काही. तर आता जे आहे तर आता मूवी वगैरे एन्जॉय करते आणि त्यानंतर पुढचं बघू. तर वाजलेत बघा 11 आता आणि पिक्चर वगैरे तो पण झालेला आहे आता आत्ताच पाहून झालेला आहे सगळा. तर मध्ये काही ब्लॉग वगैरे बनवला नाही. काय झालं आणि ना विदित आहे ना इकडे त्याच्या पप्पासोबत टरबूज खातोय. त्याने काही पॅन्ट घातलेली नाही त्याच्यामुळे त्याला काही ब्लॉगमध्ये घेऊ शकत नाही. मस्तपैकी टरबूज खातोय मला दाखवतोय. चला तर मग आजचा जो व्लॉग आहे तो मी इथे संपवते. व्हिडिओ पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.